नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। झी मराठीने एक उत्तम असा आंबा महोत्सव सगळ्यांसाठी आपल्यासाठी ठेवलेला आहे आणि सावळ्याची जणू सावळी यातील एक गोड जोडी आता आपल्यासोबत आहे। तर बघूया आता त्यांनी काय काय मजा केली या आंबा महोत्सवाला। हॅलो, कसे आहात सगळ्यात पहिले आणि कसं वाटतंय आता इथे येऊन? काय आमरस खाऊन झालाय? आमरस खाऊन झालं? हा, असं आता झोप येते हळूहळू। दुपार झाली आहे, आमरस खाल्लाय। तुला कसं वाटतंय सर? मला पण झोप येते खरं तर, छान वाटतंय आणि आमरस म्हणजे ह्या वर्षातला पहिला आमरस आमरस। अरे वा। आणि आंबा म्हटले की ऑलमोस्ट सगळ्यांचंच आवडतं फळ आहे। फळांचा राजा तर तो आहेच, पण तो सगळ्यांचा आवडतं। तर आंब्याबरोबरची एखादी आठवण म्हणजे आपण बोलू शकतो की आपल्या आईने किंवा आजीने बनवलेला आंब्यापासून एखादा पदार्थ किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण जेव्हा गावी जातो तेव्हा एखादी आठवण, तशी तुमची एखादी आठवण काय सांगाल तुम्ही? आठवण म्हणजे मी गोव्याचा आहे। गोव्यात मी जेव्हा सगळ्यांना घेऊन जातो ना तेव्हा आई आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचा सासव म्हणतात, आंबाड्याचा पण बोलतो, आंबाडे पण असतं, आंबाड्याचा सासव की आंब्याचा सासव बनतो। ती वेगळी डिश आहे आणि ते जे माझ्या घरी येऊन खाऊन गेलेत ना त्यांना सगळ्यांना ते आठवतच। नेहमी म्हणजे विचारतात ते नेहमी कुठली डिश होती ती। सासव हे लक्षात नाही राहत। आणि एखादी मे महिन्यातली आठवण बालपणीची असू दे, ते काय सांगशील? कारण हा आंब्याचा सीझन मोस्टली आपल्या सुट्ट्यांमध्येच येतो। एकतर आमची आंब्याची झाडं आहेतच गोव्याला, तर त्यामुळे काय होतं की एवढे आंबे येतात ना घरी आणि ते अख्ख्या घरात म्हणजे ते पसरून ठेवलेले असतात, खराब नाही झाले पाहिजे आणि कागदात बांधून आपण सगळी ती प्रोसेस सुरू होते, कागदात बांधून ठेवायची वगैरे आणि घरभर आंब्याचा वास असतो, घरभर सुगंध। आता तू जस्ट बोललास की तुमची आंब्याची बाग आहे, सो त्यातील आवडता आंबा, कारण आंब्याचे बरेचसे प्रकार आहेत, तो आवडता मानकुराद नावाचा आंबा आहे। इथला हापूस तसा गोव्यात मानकुराद। ओके, आपेल, मॉन्चेरात अशी नाव आहेत। त्यातली तुझा आवडता कोणता? मानकुराद। तू काय सांगशील एखादी आठवण किंवा आईने किंवा आजीने बनवलेला पदार्थ जो तुला नेहमी असं वाटतं की नाही तो पाहिजेच मला असं सीझनला? माझी मामी खरं तर बनवते, आमरस बनवते आणि आमरस बऱ्याच ठिकाणी मिळतो, पण तो ऑथेंटिक वाला जो असतो तो आय थिंक सो रेस्टॉरंट मध्ये आपल्याला माहित नसतं की ते किती प्रिझर्वेटिव्ह टाकतात, पण घरी आपल्याला माहित असतं की हे खूप ऑथेंटिक आहे। बरोबर, मला आवडतं। आणि जसं हा म्हणाला की खोलीत आंबे ठेवलेले असतात पसरवून, सो ती आंब्याची खोली असते एक वेगळीच। आणि मग त्यातून मग ते डिस्ट्रीब्युशन होतं की कोणाला किती जाणार आहे, कोणाला किती जाणार आहे। सो मज्जा येते। म्हणजे मी तर खूप आंबे खाल्ले त्यावर्षी। ह्याच्या घरूनच दुसऱ्या आर्टिस्टला मारतीला त्याला याच्या घरूनच एक पेटी आली होती घरी। अरे बापरे, मागच्या वर्षी। बरं, आंब्यापासून एवढे सारे पदार्थ बनले जातात, तर त्यातील तुझा एखादा आवडता पदार्थ जो खूप आवडतो? आम्रखंड। तुझा? आम्रखंड। आता तू तर बोललास तुमची बाग आहे आणि बरेचसे आंब्याचे बोलता प्रकार असतात, तर तुला किती माहिती आहेत? तो आपण एक छोटासा गेम केला, तुम्ही सांगायचंय की तुम्हाला कोणत्या आंब्यांची नावं माहिती आहेत असं। हा, तर स्टार्ट कोणापासून करूया? तुझ्यापासून की तिच्यापासून? मला कमी माहिती आहे, मला पण इतकी नावं एवढी माहिती नाही। ठीक आहे, तुम्ही सांगा जी कॉमन आहे ती तरी ऍटलीस्ट माहिती असते ती सांगा। स्टार्ट, कोणीही करा स्टार्ट। मानकुराद, आपेल। चालतं, मग आपण इंडियन आहोत ना, आपण इंडियन आहोत। इथे आता भांडणं चालू झाली आहेत। मग लंगडा, तोतापुरी, हापूस, मोस्ट बोटांवरती आपण। पाच झाले। हा, 5। अजून एक सांग ना मला। लंगडा, तोतापुरी, हापूस, तो एक गोव्याचा आंबा बोललीस तू, आणि मानकुराद, आपेल आणि बीवरून काय बोलला तो? आता तो ते समथिंग। ठीक आहे, तू बोल। ठीक आहे, तुझा स्कोर आहे 5। एक तर तू विचारलंस मला 2 दिवस आधी हा असा आंबा कुठला आंबा आहे हा, तर मी बोलतो तोतापुरी आहे। नाही, मी थोडी विचारले, जाऊ दे, इथे डिबेट चालू आहे। गोव्याचा आंबा, महाराष्ट्राचा आंबा। अरे अजून खूप असतं, सांग ना। गोव्याचा आंबा, महाराष्ट्राचा आंबा, अशी पण नावं असतात? मला पण हीच नाव माहिती आहे। बोल तरी जेवढी माहिती। तोतापुरी बरेच आहेत अजून। काय लंगडा काय बोलली तू? नाही हा
लग्न थोडी असणार. आपेल. लंगडा पण आंबा आहे. लंगडा पण आंबा आहे. मग इथे बघायला गेले तर ती जिंकली. तिने 5 नावं सांगितली. आता हापूस एवढे आहेत की ते वेगवेगळे हापूस मिळतात. रत्नागिरीचा हापूस, नाही, हापूस कणकवली आहे का? कुडाळचा हापूस, बेळगावी हापूस, जे मुंबईत मिळतात ते बेळगावी हापूस. बेळगावी हापूस मिळतात. दशेरी बदाम हे सुद्धा हा यार आता लक्षात- विसरले. बट तुझा स्कोर जास्त आहे. डोंट Yes, वरी. thank you. गर्ल्स आज जसे गर्ल्स विन झाले तसे तू गर्ल्स चिटिंग करून झाल्या. नाही चिटिंग नाही. पण यार हो तुला काय म्हणजे वाटतं? मी तिथे पण चिटिंगच होती. एक मिनिट आता नाही चिटकी. तिला माहिती होतं की तिला 5 नाव माहिती आहे, ती मला पण माहिती आहे. ती माझ्याकडून विचारून घेतली म्हणून तिने स्वतः आधी माईक घेतला. मी विचारलं होतं कोण स्टार्ट करते तर ती बोलली. त्यांचं का नाही चालत मला तेच कळत नाही. त्याने डोकं चालवलं पाहिजे. तिने विचारलं. ती बोलली मी स्टार्ट करू का? हा, तिने विचारलं. एवढं इनोसंट नाहीये. विचारेल. बाकी कसं वाटलं आजच्या आंबा महोत्सव मध्ये होतं? सगळेजण एकत्र होतात. आम्ही ऑलमोस्ट म्हणजे आम्ही एकत्र शूट करतोच पण बाकीचे कलाकार असतात ते खूप महिन्यांनी भेटले आहेत कारण बरोबर. खूप वेळानंतर हा इव्हेंट होतोय. आधी खूप व्हायचे पण आता खूप वेळानंतर होतोय आणि छान मज्जा केली. आम्ही गेम्स खेळलो एकत्र आणि खूप धमाल आली. अरे वा. तू काय सांगशील? तुला कसं वाटलं आज एकत्र होतात एवढ्या दिवसांनी सगळे? हा, खूप जण भेटले सगळे आणि काय होतं की त्या गेम्सच्या निमित्ताने सगळे हसतात, खेळतात. काही आपले शूटिंगचे किस्से असतात, काही गोष्टी असतात, सगळं विसरून मजा करतात. माझ्या हा, so एक जरा टाइम पास होतो सगळ्यांचा. शूटिंग शेड्यूल मधून जरा बिझी शेड्यूल मधून हा. बाहेर येतात. छान वाटलं. टेलिव्हिजन असंच आहे की आपण जास्त बाहेरच्या लोकांना भेटायला वेळच मिळत नाही. बरोबर. त्यामुळे कुठेतरी हेच कुटुंब होऊन जातं तुमचं आणि असे इव्हेंट असले की मग ते खेळ आणि ह्याचे जरा मजा येते. मजा केलात दोघांनी पण. अशीच मजा करत राहा. आणि थँक्यू सो मच. छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू. थँक्यू.